ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. माणसाचं जीवन जसं पाण्याअभावी अशक्य आहे तसंच शेतीचंही आहे. प्रचंड मेहनत करून शेतकरी शेत फुलवतो आणि ऐन उन्हाळ्यात फळा फुलांनी बहरलेली ही शेती पाण्याअभावी करपून जाते. उभं पीक असं नजरेसमोर करपताना पाहून शेतकऱ्याच्या काळजाचं मात्र पाणी पाणी होतं. हीच स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी आनंद पाटील अनुभवत होते. आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर ही आमची जी जमीन आहे पूर्ण माळ रानाची खडकाळ अशा पद्धतीची आहे. आमचे आजोबा किंवा आमचे वडील ज्यावेळी शेती करायचे त्यावेळी पाण्याअभावी पिकं करपली जायची. मग त्यावेळी जी वार्षिक पिकं आहेत किंवा जी हंगामी पिकं आहेत, मग उदाहरणार्थ भुईमुग असेल, भात असेल, नाचणी असेल, ज्वारी असेल, ती साधारणपणे एकर अर्धा एकर अशी असायची आणि ऊस एक अर्धा पाऊण एकर असायचा. पण एप्रिल मे मध्ये ज्यावेळी उन्हाळा कडक असायचा त्यावेळी पाण्याअभावी किंवा विद्युत पुरवठा कमी झाल्यामुळं हाय ते पीक सुद्धा वाळून जायचं. अशावेळी माझ्या असं डोक्यात आलं की आपण जर इथं कायमस्वरूपी जर काय पाण्याचा स्रोत तयार केला तर आपली शेती सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहायची नाही. पाण्याची ही टंचाई त्यांना सतत सलत होती. पाण्यासाठी काहीतरी करावं असं त्यांना सारखं वाटत होतं, पण मार्ग सापडत नव्हता. इतक्यात 2007 साली शासनाच्या फलोत्पादन विभागामार्फत शेततळ्याची योजना आली आणि आनंद पाटील यांना आशेचा झराच सापडला. त्याच दरम्यान 2006-07ला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या अनुषंगानं फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत शेततळ्याची योजना आली आणि ती योजना 2006-07ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घ्यायची किंवा ती पहिल्यांदा माझ्या शेतात मी राबवलेली आहे. शेततळे घेत असताना मी आता जर तुम्ही इथं पाहिलं तर जमिनीचा उतार आणि जमिनीचा सकलपणा असा बघून अशा ठिकाणी मी शेततळे घेतलं. आणि शेततळ्याचं काम करत असताना आमच्या नशिबानं म्हणा किंवा आणि म्हणा काही कारणास्तव इथं मला जिवंत पाण्याची झरे मिळालेत. आणि त्यामुळं ज्यावेळी मी शेततळ्याचं काम करत होतो त्यावेळी सकाळी 4ला उठायचं आणि पाण्याचं एक इंजिन आणि आमची मोटर, पूर्वी तर विहीर होती त्या मोटर अशा दोन्ही यानं पाणी उपसा करायचं आणि आम्ही कामाला सुरुवात करायचो. आणि पाणी मुबलक माझ्या नशिबानं आम्हाला पाणी इथं मुबलक मिळालं आणि शेततळ्याचं काम पूर्ण झालं. अशा या शेततळ्यातून मत्स्य शेती करायचा विचार त्यांच्या मनात आला. त्याला प्रशिक्षणाची जोड देऊन लगेच त्यांनी तो कृतीत आणला. शेततळ्याची खोदाई करत असताना इथं ॲक्च्युली भरपूर पाणी लागल्यामुळं सकाळी 4 वाजता उठून आम्ही एक इंजिन आणि मोटर यांच्या साहाय्यानं पाणी उपसा करायचं आणि मग शेततळ्याचं काम चालू करायचं. असं एक 8 दिवस आम्ही काम केलं. आणि आमच्या नशिबानं म्हणा आम्हाला या शेततळ्यामध्ये भरपूर पाणी लागल्यामुळं माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण जर या शेततळ्यामध्ये जर मत्स्य शेती केली तर आपल्याला शेतीपूरक असा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येईल हा विचार केला. त्याच दरम्यान तालुका कृषी अधिकारी, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी BS पाटील साहेब यांच्या प्रयत्नानं किंवा यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि मला ते म्हटले, आनंदराव जर आपण जर या शेततळ्यामध्ये जर मत्स्य शेती केली तर तुम्हाला 4 पैसे मिळतील. तर मी त्यांना म्हटलं साहेब बरोबर आहे, म्हटलं माझ्यासुद्धा डोक्यात हाच विचार आहे. आणि त्यांनी जो आपल्या महाराष्ट्र शासनाचा मत्स्य व्यवसाय ऑफिस, मत्स्य व्यवसाय केंद्र जे कोल्हापूरमध्ये आहे
तिथं त्यांनी मला घेऊन गेलेत आणि योगायोगानं त्यावेळी त्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग सेंटर असल्यामुळं तिथं ट्रेनिंगचं काम चालू होतं आणि त्यावेळचे तत्कालीन अधिकारी चिलेसाहेब त्यावेळी ट्रेनिंग देत होते. मग एका अधिकाऱ्याबरोबर मी गेलो म्हटल्यानंतर एक चांगला शेतकरी असावा अशी त्यांची धारणा झाली. त्यामुळं मला ते म्हटलेत की बाबा तुम्ही उद्यापासून ट्रेनिंगला येताय काय? तर मी त्यांना म्हटलं साहेब नाही म्हटलं, मी आजपासूनच ट्रेनिंगला बसतो आणि सलग 12 दिवस ट्रेनिंग घेतलं आणि खऱ्या अर्थानं मला माशांची ओळख झाली. खाद्यावर विशेष खर्च न करता उपलब्ध कडधान्याच्या कच्च्या मालापासून कणी, कोंडा, भुसा यावरच ते माशांचं खाद्य व्यवस्थापन करतात. मी ह्या शेततळ्यामध्ये साधारणपणे 6000 मच्छी सोडतोय. त्यामध्ये 50% कटला आणि 25% रोह आणि 25% मृगळ असे 3 जातीचे या शेततळ्यामध्ये मासे सोडतोय. साधारणपणे कटला हा मासा याचं तोंड वरती असल्यामुळं तो वरच्या 1-2 फुटामध्ये वावरतो. रोहूमधल्या पाण्यामध्ये मधल्या थरात आणि मृगळ जो मासा आहे तो तळाला असल्यामुळं त्यांची खाण्याची किंवा एकमेकाची कुठल्याही पद्धतीची स्पर्धा होत नाही आणि हे 6 ते 7 फूट पाण्यामध्ये अगदी आरामशीर राहू शकतात. साधारणपणे 1 वर्षामध्ये या तिन्ही जातीचे मासे 1 किलो किंवा 1.25 किलोच्या आसपास यांचं वजन होते. त्यांचा जर खाद्याचा विचार केला तर साधारणपणे ग्रामीण भागामध्ये भाताचा कणीकोंडा म्हणा किंवा सूर्यफुलाची पेंड, भुईमुगाची पेंड किंवा गिरणीतला सांडमाल हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. हे जर मी साधारणपणे 1 दिवस आड किंवा प्रत्येक दिवशी साधारण 8 ते 8:30 वाजता माशांच्या जाडीनुसार म्हणजे पहिल्यांदा 1-2 किलो, त्यानंतर 1 महिन्यानंतर 3 किलो, 4 किलो असं प्रमाण वाढवतोय आणि साधारणपणे 1 वर्षाकाठी किलो 1.25 किलोचा मासा तयार होतोय. मत्स्योत्पादनाबरोबरच त्यांना या शेततळ्याचा दुहेरी फायदा होतोय. यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की जे मासे जे आपण इथं पाळतोय ते जे आपण पाण्यामध्ये खाद्य देतोय ते खाद्य मासे जसंच तसं किंवा सगळे खात नाहीत किंवा त्या माशांची जी पडणारी विष्ठा आहे ती पाण्यामध्येच राहते आणि हे पाणी मी माझ्या शेतीला देत असल्यामुळं सेंद्रिययुक्त पाणी, अत्यंत चांगलं पाणी हे जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी देत असल्यामुळे साधारणपणे 25 ते 30% रासायनिक खतांची मी माझ्या शेतामध्ये बचत केलेली आहे. साधारणपणे हे जे मासे आहेत 6000 मच्छी बिसामध्ये 50% किंवा 60% मरतूक ही होतेच. त्यामध्ये त्यांचे जे मेन शत्रू आहेत, साप असेल, खेकडा असेल किंवा बेडूक असेल किंवा पक्षी असेल, यातनं जर त्यांची मरतूक जर 50 ते 60% धरली तर किमान 1,500 ते 2,000 मासे निश्चितपणे मिळतात आणि 1.5 ते 2 किलो मासे जर यांचं जर गणित केलं तर आपण साधारणपणे 1.5 ते 2 टन माल होतोय. याची विक्री व्यवस्था जर म्हटलात किंवा याचा दर जर म्हटलं तर आपण साधारणपणे 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे जाग्यावरच येऊन कोळी किंवा इतर लोक येऊन इथून आपल्यासाठी ते मासे घेऊन जातात. खर्च वजा जर धरला, घरचंच बऱ्याच गोष्टी जे घरच्या असल्यामुळं साधारणपणे 20 ते 25,000 खर्च वजा जर केला तर किमान 1,00,000 ते 1,25,00,000 रुपये आपल्याला या व्यवसायातून मिळतात. शेतीपूरक आज आपण जी शेती करतोय त्या शेतीमध्ये शेतीपूरक व्यवसाय मग आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर एकात्मिक शेती पद्धती जी आहे ती मी माझ्या शेतामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मत्स्यशेती, शेळीपालन, मधुमक्षिका पालन, फळशेती, भाजीपाला किंवा मेन जे नगदी पीक आहे ते नगदी पीक, भोपळा, कलिंगड यासारखी पिकं मी माझ्या शेतावर घेऊन चांगल्या प्रकारे शेती करायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि एक आदर्श भोगावती एरियात किंवा एक जिल्ह्यामध्ये आदर्श दाखवण्याचा किंवा शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करावा यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करतोय. कोल्हापूर हा जिल्हा म्हणजे ऊसाचं माहेरघर. त्यामुळे ऊस या पिकाबरोबरच आनंद पाटील एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करतात. जागरूकपणे निसर्गावर मात करून ते सलग 4 वर्ष साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत पहिलं स्थान पटकावत आहेत. आज जर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर ऊस शेती, ऊसाचा पट्टा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. त्यामध्ये आमचा जो करवीर तालुका आहे हा अग्रेसर आहे. साधारणपणे जर करवीर तालुक्याचा विचार केला तर इथे पावसाचं प्रमाण हे जवळजवळ 1000 ते 1,500 मिली वर्षाकाठी पाऊस पडतोय. व पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ऊसाच्या पिकाला किंवा इतर जी नगदी पिकं आहेत त्याला निश्चितपणे त्याच्यावर परिणाम होतो. पण आमच्यासारख्या आम्ही एक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे
त्यावर निसर्गावर जर आपल्याला पर्याय शोधायचा असेल किंवा निसर्गावर जर मात करायचं असेल तर जागरूकपणे शेती करायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामध्ये ऊस शेती हा जो ऊस शेती जी आम्ही घेतोय त्या ऊस शेतीमध्ये साधारणपणे जास्तीत जास्त आपल्याला ॲव्हरेज किंवा ऊसाचं टनेज कसं काढता येईल याकडे आम्हा शेतकऱ्यांचा कल आहे. साधारणपणे मी माझ्या शेतामध्ये जर बघितलं तर एकरी 90 ते 95% एकरी ॲव्हरेज ऊसाचं घेतलेलं आहे. आणखी सलग भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये पीक स्पर्धेमध्ये सलग 4 वर्षे पीक स्पर्धेत मी ऊसाच्या बाबतीत ऊसात लागण खोडवामध्ये प्रथम क्रमांक घेतलेला आहे. ऊसाच्या पिकात स्वीटकॉर्न, मिरची यासारखी विविध आंतरपिकं ते घेतात. नुसते ऊस पीक न घेता त्यामध्ये जर आपण आंतरपिकाचा जर अंतर्भाव केला, साधारणपणे स्वीटकॉर्न मका असेल, मिरची असेल किंवा बांधावरची फळशेती असेल. आज जर माझ्या शेतात तुम्ही जर बघितलं तर ऊसामध्ये तुम्हाला स्वीटकॉर्न मका म्हणजे अगदी 2.5 महिन्यामध्ये तो मका निघतोय आणि त्याला जे कणीस आहे त्या कणसाला कमीत कमी 5 रुपये भाव मिळतोय. आज 1.5 एकरामध्ये जे माझ्याकडे लागण आहे 10,001 म्हणून जे नवीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे त्यामध्ये मी स्वीटकॉर्न मका घेतला आहे आणि साधारणपणे 7,500 थाटं त्यामध्ये आहेत. जर 7,000 मॅक्झिमम 7,000 जर थाटं आपण पकडली तर 7,000 गुणिले 5 किमान मला त्यात 30 ते 35 हजाराचं इतर उत्पादन मिळेल असं मला माझी खात्री आहे. शिवाय मिरची मी 10 ते 12 गुंठ्यामध्ये मिरची घेतली. साधारणपणे मिरची ओल्या मिरचीचा यंदा भाव कमी असल्यामुळं आम्ही शक्यतो मार्केटला न घालता मी असेल किंवा माझी मिसेस असेल किंवा आमचा मुलगा असेल आम्ही जे आपले आठवडी बाजार आहेत त्या आठवडी बाजारामध्ये प्रत्यक्ष बसून आम्ही मालाची विक्री करतोय. त्यामुळे मिरचीला साधारणपणे मला 35 ते 40 रुपये किलोला भाव भेटला. आजपर्यंत ओली मिरची मी जवळजवळ 15,000ची विकली. शिवाय जी आपण पिकवलेली जी मिरची म्हणतोय किंवा जो तिखट मसाला आपण करतोय त्यासाठीची जवळजवळ माझ्याकडे आता एक 10 पोती मिरची तयार आहे. परत अजून माझे 2 तोडे होतील. म्हणजे जर सगळा खर्च जर त्याचा जर खर्च ह्या इतर पिकाचा खर्च जर धरला तर साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये ह्या मिरची पिकातून मला मिळण्यात काही हरकत नाही. शेतीचे बांध हे तर केवळ पाणी अडवण्यासाठी किंवा सीमारेषा एवढंच आपण जाणतो. पण आनंदा पाटील याच बांधावर फळ पिकांचं उत्तम पीक उत्पादन घेत आहेत. साग, चिकू, आंबा यासारखी नगदी फळ पिकांची झाडं त्यांनी या बांधावर लावली आहेत. बांध ही शेतकऱ्यांची वेस्टेज जाणारी जागा आहे. पण जर आपण बांधावर जर फळशेती केली किंवा सागासारखी जर पिकं सागासारखं जर झाडाचं पीक घेतलं तर निश्चितपणे परत आपल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचवल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्याकडे चिकूची 50 झाडे आहेत. शिवाय केशर आणि रत्ना ह्या जातीच्या आंब्याची एक 25 झाडं आहेत. साधारणपणे चिकू हा आमचा जो चिकू ज्यावेळी बाजारात जातो त्यावेळी बाजारात अक्षरशः कोल्हापूरमध्ये लोक आमच्या चिकूची वाट बघतात. कारण चिकू हा अत्यंत खायला गोड आहे आणि बांधावर असल्यामुळं पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं आम्ही त्या चिकूची जोपासना करतोय. सेंद्रिय पद्धतीने या फळ पिकांचं उत्पादन घेतल्याने त्यांच्या या फळांना बाजारात उत्तम प्रतिसाद मिळतो. बांधावरची जी मी फळशेती करतो आहे त्यामध्ये चिकूची 50 झाडे आणि आंब्याची 25 झाडं. चिकू हा कालापत्ती या जातीचा चिकू आहे. गेली 5 ते 6 वर्षे मला चिकूपासून उत्पादन मिळत आहे. चिकू हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं असल्यामुळं चवीला अत्यंत गोड अशा पद्धतीचा आहे. ज्यावेळी आम्ही बाजारपेठेत चिकू आठवडी बाजार किंवा कोल्हापूर बाजारला आम्ही ज्यावेळी चिकू घेऊन जातो त्यावेळी त्या चिकूच्या अक्षरशः जी खाणारी लोक आहेत ती मंडळी अक्षरशः वाट बघतात आणि गेल्या आमच्या चिकूला मागणी होऊन अगदी अर्ध्या पाऊण तासात आमचा माल संपतोय. आणि मार्केटला न जाता शेतकऱ्यांनी जर मार्केटची वाट न बघता जर आठवडी बाजार किंवा प्रत्यक्ष जर विक्री केली तर निश्चितपणे 25 ते 30% जादा नफा मिळतोय असा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर चिक्कूपासून एक 50 झाडापासून किमान एक 50 हजारापर्यंत मला उत्पादन मिळते. परत केशर आणि रत्ना या जातीचे माझ्याकडं चांगल्या पद्धतीचे आंब्याची झाडं आहेत त्यापासून एक 20 हजाराचं उत्पादन. असं एक फळशेतीपासून साधारणपणे 70 हजारापर्यंत माझं जी फळझाडाची बांधावरची जी जागा वेचली जाते त्यापासून मी हे निव्वळ उत्पादन घेतोय.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केलाय. आमची माती आमची माती. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केलाय. ऊसाच्या पारंपरिक पिकाबरोबर मत्स्योत्पादन, मधुमक्षिका पालन, फळभाजी, फलोत्पादन या एकात्मिक पद्धतीने त्यांनी शेतीचा नवा मार्ग चोखाळलाय. आज रोजी माझ्याकडे मधुमक्षिका पालनाचे एक वसाहत म्हणजे 5 पेट्या माझ्याकडे आहेत. मधुमक्षिका पालनाचा जो हेतू आहे तो हेतू जर आपण विचारात घेतला तर आपण एवढं समजतो की मधुमक्षिका पालनापासून आपल्याला मध आणि मेण मिळते. पण याचा खरा जर विचार आपण शेतकरी बांधवांनी जर केला तर मधुमक्षिकांचा खरा जो विषय आहे तो जर परागीकरण, जर आपल्या शेतामध्ये जर पिकांचं परागीकरण जवळजवळ 80 ते 90% पिकांचं हे मधुमक्षिकांच्या पासून परागीकरण होते. आणि जर ह्या जगामध्ये मधुमक्षिका जर नसतील तर माझ्या मते की मला असं वाटतं की 4 वर्षात हे जग नाहीस होईल. इतकं ह्या मधुमक्षिका ज्या आहेत त्यांना महत्त्व आहे. आणि शेतकरी बांधवांना अशी माझी विनंती आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये ज्या इतर पिकं आहेत किंवा इतर जे आपण व्यवसाय शेतीशी पूरक असे व्यवसाय ते करताना मधुमक्षिका पालन करावं. कारण मधुमक्षिका पालनामुळे जे परागीकरण होते त्यामुळे साधारण जे आपण उत्पादन घेतोय त्यामध्ये 25 ते 30% ही वाढ ही निश्चितपणे होते. ऊसाच्या पिकातील हिरव्या मिरचीचं, मसाल्याच्या लाल चुटूक मिरचीचं उत्पन्न, आंबा, चिकू यापासून मिळणारं फळांचं उत्पादन, मत्स्योत्पादन यांच्या उत्पन्नाचे आकडे ऐकले की आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अशी एकात्मिक शेती करावी असा विचार आला असणार. आपल्या मुलांनीही शेतीचं अर्थशास्त्र जाणून घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करावा असं त्यांना वाटतं. शिवाय मी जी शेती करतोय त्या शेतीला एक शास्त्रीय आधार असावा. माझा जो पारंपरिक किंवा माझा जो शेतीतला अनुभव आहे त्या अनुभवाला शास्त्रीय पद्धतीची कुठेतरी सांगड असावी असं मला पहिल्यापासून वाटायचं. आणि कृषी महाविद्यालयाशी माझा संबंध असल्यामुळं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा मी काउन्सिल मेंबर आहे आणि त्याच्याशी गेली 15 वर्षे माझा संबंध असल्यामुळं मलाही वाटलं की माझ्या मुलांनी ह्या ठिकाणी ह्या महाविद्यालयामध्ये कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यावं, त्यांनी शेतीचं डॉक्टर व्हावं असं एक माझं स्वप्न होतं. आणि ते खऱ्या अर्थानं सार्थ झालं म्हणण्याला काय वागवं ठरणार नाही. कारण माझा मोठा मुलगा आज अर्थशास्त्रातनं MSc ॲग्री झाला आहे आणि लहान मुलगा माझा जो अक्षय आहे तो आपल्या BSc ॲग्रीच्या लास्ट इयरला आहे. दोन्ही मुलांना जे आपली शासकीय कॉलेज आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत मी कोल्हापुरात जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे तिथं त्यांना प्रवेश मिळाला आणि ते चांगल्या पद्धतीने आज शिक्षण घेत आहेत. आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग मी माझी पारंपरिक शेती आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग अशी सांगड घालून शेती निश्चितपणे चांगली करायचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या विचाराचा आदर करत MSc ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेला त्यांचा मुलगा हरीश पाटील शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत वडिलांबरोबर शेतीत उतरलाय. आमची माती आमची माती. त्यांच्या या विचाराचा आदर करत MSc ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेला त्यांचा मुलगा हरीश पाटील शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत वडिलांबरोबर शेतीत उतरलाय. आजची सद्य परिस्थिती जर पाहिली तर शेतकरी खूप आर्थिक बिकट परिस्थितीत आहे. याचं कारण असं आहे की एकतर निसर्ग त्याला साथ देत नाही आणि दुसरं म्हटलं तर त्याच्या शेतीमालाला हमीभाव काही मिळतच नाही सोडा. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं डिपेंडन्स असणं एकाच व्यवसायावर. त्यासाठी त्यातून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर शेतीपूरक व्यवसाय हा केलाच पाहिजे, तरच शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते. यामुळे आमच्या शेतावर पाहिलं तर शेळीपालन प्लस बांधावरची चिकू लागवड आहे, प्लस फिशरी आहे. फिश पॉन्डमध्ये फिशरी केलेली आहे आम्ही. आज शेतीला हमीभाव मिळत नसल्याने शेतीला
एखाद्या पूरक व्यवसायाची जोड दिली पाहिजे. त्यासाठी शेळी पालनाचा व्यवसाय करून हरीश पाटील शेतीला हातभार लावत आहेत. तर शेळी पालनामध्ये आमच्या इकडे 25 एकूण आहेत. त्याच्यामध्ये 23 शेळ्या आणि 2 बोकड आहेत. तर उस्मानाबादी जातीची शेळी आम्ही रेअर केलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे रेजिस्टंट पॉवर याची खूप चांगली आहे आणि लोकल मार्केटला याला चांगला भाव आहे. त्यामुळे आम्ही याची रेअरिंग केलेलं आहे. आणि विशेष हे आहे की आमच्यात ओपन फील्ड ग्रेझिंग होतं. याचं म्हणजे इनिशियल दुसरा कोणतेही कॉस्ट आम्हाला याच्यात लागत नाही. एक धनगर कुटुंब आहे ते यांना मॅनेज करतं. याच्यामुळं एक्स्ट्रा कॉस्ट काही याला लागत नाही. आणि मार्केटिंगचं जर बोलला तर 250 रुपये पर kg या रेटून आमच्या शेडवरूनच घेऊन जातात. म्हणजे जे काही व्यापारी असतील आजूबाजूचे तर असं म्हणजे डायरेक्ट कोणाचाही फसवेपणा काही होत नाही याच्यात. आणि उत्पादन पण चांगलं मिळतं. आणि विशेष आहे असं की वार्षिक 1 लाख रुपयापर्यंतचा निव्वळ नफा याच्यातून मिळतो आम्हाला. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की तरुणांनी नोकरीच्या शोधात न लागता जर काही शेतीपूरक काही व्यवसाय असतील म्हणजे जे आहेत ते जर केले तर त्यांना चांगला फायदा होईल त्याच्यातून. आणि याच्यापासून एक्स्ट्रा बेनिफिट आम्हाला असा मिळतो की लेंडी खत म्हणजे वर्षाला जवळजवळ 3 ते 4 ट्रॉल्या लेंडी खत आम्हाला याच्यातून मिळतं. हा एक याच्यातून एक्स्ट्रा बेनिफिट आहे जे की शेतीसाठी खूप चांगला आहे. आनंद पाटील यांचा हा एकात्मिक शेतीचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करून घ्यायला हवी. पारंपरिक पद्धतीने सलग एकच पीक न घेता विविध पिकांपासून उत्पन्नाचा आलेख उंचावला पाहिजे.